नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, व्हिस्की पिण्याची आवड असणाऱ्यांना बॉर्बन व्हिस्कीबद्दल नक्कीच माहीत असेल। भारतानं बॉर्बन व्हिस्कीवरील शुल्क 150% कमी करून 100% आणलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आशियाई बाजारांमध्ये अयोग्य शुल्क आकारणीवरती टीका केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीपूर्वी 13 फेब्रुवारी रोजी बॉर्बन व्हिस्कीवरील सीमा शुल्कामध्ये 50% कपात करण्याची घोषणा भारताकडून करण्यात आली। सीमा शुल्कामध्ये म्हणजेच इम्पोर्ट ड्युटीमध्ये कपात केल्यानंतर बॉर्बन व्हिस्कीवरील आता 50% मुख्य सीमा शुल्क असेल, ज्यामध्ये 50 अतिरिक्त लेवी असेल आणि ज्यामुळे एकूण सीमा शुल्क हे 100% होईल। पूर्वी हे शुल्क 150% होतं। अमेरिकेतून भारतामध्ये बॉर्बन व्हिस्कीची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होते। आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये भारतानं 2.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढं मूल्य असलेली बॉर्बन व्हिस्की भारतामध्ये आयात केली होती। बॉर्बन व्हिस्की हे अमेरिकेचे एकमेव देशी मद्य आहे जे मका, राई किंवा गहू आणि माल्टापासून बनवलं जातं। त्यामध्ये कमीत कमी 51% मका असते। बॉर्बन व्हिस्कीला नवीन पांढऱ्या ओकच्या बॅरेलमध्ये साठवलं जातं, तसेच त्यात कुठलाही रंग किंवा चव ही मिसळली जात नाही। बॉर्बन व्हिस्कीमध्ये 80 ते 160% अल्कोहोलचं प्रमाण असतं। 1800च्या दशकामध्ये अमेरिकेतील केंटकी राज्यातील बॉर्बन काउंटीमध्ये प्रथमच बॉर्बन व्हिस्की बनवण्यात आली। असं म्हटलं जातं की याचं नाव देशातील शहरांच्या नावावरून ठेवण्यात आलं, त्यामुळे इथे फक्त तेच बनवलं जाऊ शकतं, परंतु सध्या ते कुठेही बनवलं जातं अमेरिकेमध्ये। तर अशा पद्धतीनं बॉर्बन व्हिस्की ही अनेकांच्या पसंतीची आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तळीरामांसाठी ही एक चांगली गुड न्यूज आहे, कारण जी तुमची महाग व्हिस्की आहे, इम्पोर्टेड व्हिस्की, ती आता स्वस्त झाली आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।